नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचे धपाटे। तर हे एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात धपाटे। तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। हे मी 2 वाटी बाजरीचं पीठ घेतले, चाळून घ्यायचे। त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ अर्धी वाटी। तर हे सगळे पीठ मी चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत। 1 वाटी कांदा आहे हा। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, 1 छोटा चमचा ओवा आणि 1 छोटा चमचा जिरी आणि चवीपुरतं मीठ घेऊन हे सगळं बारीक करून घेऊया। हे पहा, मस्त बारीक झाले सगळं। आता हे आपण काढून घेऊ। आता आपण घेतलेल्या पिठामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। त्यानंतर हे बारीक केलेलं मिश्रण, अर्धा छोटा चमचा हळद, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर। आता हे सगळं हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचे आणि एकदम घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। घट्ट कणिक मळायची आहे। मीठ ऑलरेडीच आपण वाटणामध्ये टाकलं होतं। वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून ते पाणी या पिठामध्ये टाकून द्यायचे। हे पहा, मस्त घट्ट गोळा तयार करून घेतलाय आपण। आपण या पिठाचे असे छोटे छोटे गोळे बनवून धपाटे तयार करून घेऊया। तर चला आपण सुरुवात करूया। आपण तवा गरम करायला ठेवूया। धपाटे बनवण्यासाठी एक स्वच्छ धुतलेले सुती कापड घ्यायचे आणि ते पोळपाटावर टाकून घ्यायचे। धपाटे बनवण्यासाठी मी 2 भांड्यात पाणी घेतले। आता आपण मस्त गोळा तयार करून घेतलाय। तर आपण आता यावरती धपाटे तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका भांड्यातलं पाणी यामध्ये टाकून घेतले। पाण्यात बोटं बुडवून घ्यायची आणि अशा प्रकारे हळूहळू प्रेस करून धपाटे तयार करून घ्यायचे। दुसऱ्या भांड्यामध्ये जे पाणी घेतले त्यामध्ये आपण हे धपाटे केलेलं कापड पिळून घेणार आहोत। प्रत्येक वेळी धपाटे झाले की हे कापड त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी हीटवरतीच आपल्याला सगळे धपाटे भाजून घ्यायचे। धपाटे जास्त जाड करायचे नाहीत। हे पहा, धपाटे पूर्ण तयार झाले। यावरती अशा प्रकारे होल करून घ्यायचे, त्यामुळे धपाटे लवकर भाजले जाते। तवा गरम झालाय, आपण यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर हे धपाटे त्यावरती टाकूया। हे पहा, अशा प्रकारे हे कापड उचलायचे आणि तव्यावरती धपाटे टाकून द्यायचे। मस्त धपाटे निघतात, अजिबात चिकटत नाहीत। आता त्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि एक झाकण ठेवून ते 2 ते 3 मिनिटं वाफवून द्यायचे। तोपर्यंत आता आपण दुसरं धपाटे तयार करून घेऊया। दोन 3 मिनिटं झालेत। आता आपण हे पलटून घेऊया। हे पहा, धपाटे छान पचले। तर आता आपण आणखी 2-3 मिनिटं दुसऱ्या साईडनी हे भाजून घेऊया। हे पहा, एकदम मस्त धपाटे तयार झालेला आहे। आणि जर थोडंफार कच्चं राहिलेलं असेल तर तुम्ही थोडंसं गॅसची हीट मीडियम करून ते व्यवस्थित भाजून घ्या। तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा, एकदम छान आणि खुसखुशीत धपाटे लागतात। तर आपले हे धपाटे छान तयार झालेले आहे। अशाच प्रकारे आपण बाकीची सगळी धपाटे तयार करून घेऊया।
हे पहा, आपण सगळे धपाटे तयार करून घेतलेले आहेत. 6 ते 7 धपाटे तयार होतात. एकदम छान आणि खुसखुशीत लागतात. तर तुम्ही हे गोड दही किंवा हिरव्या मिरचीची चटणी तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. हे पहा, एकदम मस्त डिश तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.